नमस्कार, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पायरी आंबा याची माहिती घेणार आहोत. आपण बघू शकता की हा पायरी आंबा आहे. पण हा पायरी आंबा कसा ओळखायचा, की आपले जे सर्वसाधारण आंबे असतात ते कसे असतात, गोल असतात किंवा लांबट असतात. पण हा जो पायरी आंबा आहे त्याला कसं असतं, की ह्या आंब्याला पुढे एक प्रकारची टोक असते. त्याच्यावरून ओळखायचं की हा जो आंबा आहे तो पायरी आहे. ह्यावर्षी काय झालं आहे, की ह्यावर्षी हे जे पायरीचं झाड आहे, त्या झाडाला कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे. आपण बघू शकता, की कुठे-कुठे आपल्याला फळं दिसत आहे. पण दरवर्षी असं नसतं. दरवर्षी काय होतं, की ह्या आंब्याला मोठ्या प्रमाणात फळं येतात. म्हणजे कसं असतं, की कुठलाही वर्ष असं जात नाही. म्हणजे दरवर्षी न चुकता ह्या आंब्याला फळं येतात. ह्या आंब्याचं जे फळ आहे, ते खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट व चविष्ट असतं. हा जेव्हा आंबा तयार होतो त्यावेळी काय होतं, की ह्या आंब्यावरती पिवळसर किंवा केशरी रंगाची छटा येते. तर आपण समजायचं की हा जो आंबा आहे तो तयार झाला आहे व ह्याचा सुवासिक म्हणजे असा एक वेगळा याचा वास येतो. तो वास पण कसा एकदम मस्तपैकी असतो. हा आंबा खाण्यासाठी अतिशय उत्तम व चविष्ट असतो. ह्या आंब्यापासून आपण म्हणजे जे आपलं आमरस वगैरे आहे ते तयार करू शकतो किंवा आंबापोळी तयार करू शकतो. आडीमध्ये पण पिकण्यासाठी हा आंबा अतिशय योग्य प्रकारचा आहे. ह्या आंब्यामध्ये कसं आहे, की साखरेचं प्रमाण पण कमी असतं. म्हणजे आपल्याला बाकी दुसऱ्या कुठल्याही आंब्यामध्ये जे साखरेचं प्रमाण दिसतं, तसं ह्या आंब्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साखर दिसणार नाही व शरीरासाठी अतिशय उपयुक्त असा हा आंबा आहे. म्हणजे कसं आपण समजा ह्या आंब्याचे 2-3 आंबे खाल्ले, तरी पण आपलं पोट एकदम कसं तुडुंब भरून जाईल, असा हा चविष्ट व चांगल्या प्रकारचा आंबा आहे. तर आपण बघू शकता, की हा जो आंबा आहे, तो अतिशय म्हणजे कसं आहे, की नैसर्गिक पद्धतीने वाढलेला आहे. म्हणजे ह्या झाडाला कसं आहे, की कोणत्याही प्रकारचे आपण म्हणजे फवारणी वगैरे त्याला केलेली नाही. जसा म्हणजे निसर्गामध्ये तयार होतो, त्या पद्धतीने हा आपला जो आंबा आहे तो तयार झाला आहे. तर कसं आहे, की हा आंबा कसं, की ह्याचं मुबलक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कसं आहे, की ह्याचं जे प्रमाण आहे आंब्याचं ते कमी झालं आहे. म्हणजे कसं तुम्हाला कसं आता जो हापूस आंबा, केशर आंबा, रत्न आंबा किंवा असे आंब्याचे विविध प्रकार आहेत, ते तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला मिळतील. पण हा जो पायरी आंबा आहे, तो तुम्हाला कमी प्रमाणात बघायला मिळेल. पण ह्याची जी चव आहे, ती अतिशय उत्तम आहे. तर तुम्हाला पण असा हा पायरीचा आंबा खायला आवडतो का? तुमच्याकडे पण असा पायरीचा आंबा आहे का? तर कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे हिरवं जग आहे, त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.